नमस्कार मित्रांनो, कामगार आयुक्तालय डिपार्टमेंट अंतर्गत नवीन जाहिरात आलेलं बघू शकता. पदाचं नाव आहे निरीक्षक, लेखापाल आणि लघुटंक लेखक. या पदासाठी मित्रांनो, तर कोणत्या पदाला किती जागा असणार आहे, फॉर्म भरण्याची शेवटची तारीख काय असणार आहे, फीस काय असणार आहे, सॅलरी काय असणार आहे, हे सर्व डिटेल्स आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर बघू शकता तुम्ही, महाराष्ट्र शासन कामगार विभाग म्हणजेच कामगार आयुक्तालय मुंबई डिपार्टमेंट अंतर्गत ही जाहिरात आहे मित्रांनो. सहसा भरती बघू शकता, ही गटक पदासाठी भरती आहे. तर बघा मित्रांनो, कोणते कोणते पद आहे. निरीक्षक, लेखापाल आणि लघुटंक लेखक बघू शकता मित्रांनो. निरीक्षक या पदासाठी स्केल बघू शकता 13 आहे. सॅलरी बघू शकता 35,400 ते 1,12,000 पर्यंत सॅलरी भेटणार आहे. एकूण जागा बघू शकता 62 जागा आहे. आणि लेखापाल पदासाठी बघू शकता स्केल 13 आहे. आणि जागा बघू शकता 12 जागा आहे. आणि लघुटंक लेखकसाठी बघू शकता 4 जागा आहे. तर बघा मित्रांनो, अशा पद्धतीने हे जागा आहे बघा. निरीक्षक या पदासाठी स्केल पण चांगला आहे. आणि जर खाली बघू शकता एज्युकेशन रायटर तुम्हाला दिलेले आहे. खाली बघा मित्रांनो तपशील. फॉर्म भरण्याची शेवटची तारीख काय असणार आहे, 13/5/2026 पासून फॉर्म भरायला सुरुवात झालेले आणि 12/6/2026 शेवटची तारीख असणार मित्रांनो. तर बघू शकता आता ही एक्झाम ऑगस्टच्या दरम्यान होऊ शकते मित्रांनो, कारण की 6 जून पर्यंत, 12/6 तर जून महिन्यापर्यंत तुम्हाला फॉर्म भरण्याची तारीख आहे, 12 जून पर्यंत. तर जुलैमध्ये तर एक्झाम नाही होणार, तर जुलै किंवा ऑगस्टच्या दरम्यान तुमची एक्झाम होऊ शकते. आणि एकच एक्झाम होणार आहे मित्रांनो. बघू शकता एकदा एज कायटर दिले तुम्हाला 19 ते 38 वर्ष, 38 वर्षापर्यंत ओपनसाठी आणि इतर मागास वर्गासाठी 19 ते 43 वर्षापर्यंत. तर इथं शैक्षणिक अर्हता बघू शकता. निरीक्षक या पदासाठी बघू शकता मित्रांनो, पदवी पाहिजे कोणती पण. आणि लेखापाल त्यासाठी B.Com BSc, B.Com पाहिजे, B.Com M.Com. आणि लघु साठी बघू शकता तुम्हाला 30-40 वगैरे लागणार आहे. स्टेनोग्राफर बघू शकता मित्रांनो, ज्यांचं स्टेनोग्राफर झालेलं आहे त्यांसाठी फॉर्म भरता येणार आहे. पहिले बघा एक्झाम पॅटर्न कसं असणार आहे. तिन्ही एक्झामचं बघू शकता. सरळ सेवा परीक्षा आहे. सरळ सेवा परीक्षेचे गुण बघा, 200 गुण असणार आहे. इथे कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार तुम्हाला इथे सर्व लिस्ट दिलेले. कोणत्या साईजने तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे चेक करू शकता तुम्ही. बघू शकता परीक्षा शुल्क किती आहे. ओपनवाल्यासाठी 1,000 फीस आहे आणि इतर मागास वर्गासाठी 900 रुपये फी आहे. तर तुम्हाला हे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचं बघा. खाली तुम्हाला एक्झाम पॅटर्न दिलेले आहे. सामान्य सम क्षमता चाचणी बघू शकता. 100 क्वेश्चन असणार आहे. 100 क्वेश्चन, 200 गुण. दर्जा बघा, पदवीचा दर्जा असणार आहे मराठी इंग्रजीचे. 2 तास असणार कालावधी. खाली बघू शकता सब्जेक्ट वाईज किती मार्क आहे. मराठी भाषेसाठी 30 असणार आहे, इंग्रजी भाषेसाठी 30 गुण. आणि बुद्धिमत्ता चाचणीसाठी 30 गुण असणार आहे. सामान्यांसाठी बघू शकता तुम्ही ते. सामान्यांमध्ये इतिहास, भूगोल, भारतीय अर्थव्यवस्था, चालू घडामोडी, राज्यशास्त्र, सामान्य म्हणजे सामान्य विज्ञान, अंकगणित यासाठी बघा 30 गुण आहे. आणि अधिनियम, विविध कामगार कायदे यासाठी बघू शकता 80 गुण आहेत. तर असे एकूण 200 गुणाची एक्झाम होणार आहे मित्रांनो. 200 गुण असणार आहे. प्रश्न असणार आहे 100 तुम्हाला. तर बघू शकता इथं प्रश्न 100 असणार आहे आणि गुण असणार आहे 200. बघू शकता अगोदर गुण म्हणजे निवड पद्धत कशी असणार बघा. अगोदर तुमची मेरिट लिस्ट जाहीर करण्यात येईल. गुण नंतर तुमचा अंतिम निकाल जाहीर करण्यात येईल. बघू शकता मित्रांनो कट ऑफ वगैरे जाहीर होईल. तर अशा पद्धतीने मित्रांनो, तर एक चांगली संधी आहे. तर तुम्ही बघू शकता, लवकरात लवकर फॉर्म भरू शकता मित्रांनो. आणि इथं खाली बघू शकता कॅटेगोरी कॅटेगरी वाईज जागा किती आहे ते बघू शकता इथं खाली.
तुम्ही चेक करू शकता मित्रांनो, इथं डिस्ट्रिक्ट वाईज दिलेले आहे, कोणत्या जिल्ह्यासाठी किती जागा असणार आहे कॅटेगरी वाईज तुम्ही चेक करू शकता. तर अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.